काय तू अशी का बसलीस? झोपायचं नाही वाटतं? विचार करत होते. कसला? घराला कुठले पत्र लावायचे? काही कॉम्प्लिकेटेड केस? डोंट नो ॲज येट किती कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे कशावरून? केस त्या अनोळखी कॉल्सची आहे. जाऊ दे ना मीरा, तू कशाला विचार करतेस उगाच? तुला असंच कुठेतरी फोन करून त्रास देत असेल. अरे पण सारखे फोन करते ती आणि तिला नक्की काहीतरी सांगायचंय, पण मग असे कट का करते ती फोन? कोण असेल रे पलाश? तो माझ्या घरी सुद्धा आला होता, मला सुद्धा दम देण्याचा प्रयत्न करत होता. काहीतरी मी इन्स्पेक्टर होळकर वगैरे अशी काहीतरी सॉलिड डायलॉग बाजी सुरू होती त्याची. किटी, होळकरांनी दादा वहिनीला सांगितलं तर? अगं म्हणूनच मी म्हणतीये की तू शुभंकरला हे सगळं सांगून टाक. का नाही सांगतेस? पण किटी तुला कळत कसं नाहीये? मी जर मिस्टर प्रधानांना सांगितलं आणि त्यांनी होळकरांबद्दल काही टोकाची भूमिका घेतली तर? होळकर सगळं जाऊन दादा वहिनीला सांगतील. मिस्टर प्रधानांना फारसा फरक पडणार नाही, फार तर वाईट वाटेल. पण मी मरेन किटी. नाही, मिस्टर प्रधानांना यात ओढणं मला बरोबर वाटत नाही. हा माझा प्रश्न आहे आणि मलाच सोडवायला पाहिजे की नाही? हे काहीतरी अजब तत्वज्ञान आहे तुझं. नाही निदान मला तरी कळत नाही हे काय ते. ओके, मी तरी काय बोलणार? यू डिसाइड. आज ऑफिसमध्ये खूपच टेन्स्ड होती ती. तिला तशी टेन्शन्स असणारच ना. आठवण येत असेल दादा, बहिणी, मालू, समीर. फक्त तेवढंच नाही मिता, काहीतरी वेगळंच कारण आहे. तू नको एवढा विचार करूस, उगाच त्रास होईल तुला. अश्विनीला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही. मला असं वाटतं तू तिची जरा जास्तच काळजी घेतोस. म्हणजे मी तिची काळजी करतोय हे तुला आवडत नाहीये का? नाही, तसं नाही. एका अर्थी चांगलंच आहे तू तिची एवढी काळजी करतोस. आशूला फोन केला होतास? हो, काय म्हणते मग? बरी आहे ना? छान चाललंय सगळं, खुश आहे. पण एक गोष्ट मला खटकली अंजू. काय? मी म्हटलं तिला की तिथला तुझा ऑफिसचा दुसरा काही फोन नंबर असेल तर देऊन ठेव, पत्ता देऊन ठेव. वेळ आहे, काळ आहे, कधी गरज लागेल सांगता येत नाही, नाही का? तर पत्ता तर दिला नाहीच तिने मला, पण फोन सुद्धा म्हणाली या नंबरवरच करा मोबाईलवर. अहो, किती काळजी करते अश्विनीची. अश्विनी हुशार आहे म्हणूनच पाठवले ना त्यांनी तिला बंगलोरला. नका काळजी करू तिची. कोणाचा फोन का? मिनलचा. अरे तिच्या त्या ड्युप्लेक्स बंगल्याचं सगळं इंटिरियर निखिलनी केलंय ना, ते बघायला बोलवलंय तिने. अच्छा अच्छा, जाऊ ना? अरे विचारतेस काय? ऑफकोर्स तुलाही चेंज मिळेल अगं. खरं तर शुभू, चेंज आशूला हवाय. मी तिला घेऊन जाऊ? नाही नाही, तिला नको. अगं कारण हल्ली ऑफिसमध्ये खूप काम आहे अगं, त्यामुळे निघायचं? तू बस गाडीत अश्विनी, मी येतोस. बाय. तू जाऊन ये.